महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघाच्या शिष्टमंडळानं अध्यक्ष अशोकराव स्वामी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरिराज सिंह यांची भेट घेऊन महाराष्ट्रातील वस्त्रोद्योग समोरील गंभीर प्रश्न मांडले। राजस्थानातील बंद प्रोसेस उद्योगांमुळे निर्माण झालेल्या संकटात केंद्र सरकारनं तातडीनं हस्तक्षेप करावा अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली। महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघानं केंद्राच्या टफ योजनेचा लाभ केवळ शटललेस यंत्रमागापुरता मर्यादित न ठेवता संपूर्ण वस्त्रोद्योग साखळीतील सर्व घटकांना लागू करावा, तसंच सीसीआय मार्फत सूतगिरण्यांना अनुदानित दरात कापूस उपलब्ध करून द्यावा अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे। राजस्थानातील पाली, बालोतरा आणि जोधपूर इथला प्रोसेस उद्योग बंद असल्यानं इचलकरंजी, भिवंडी, मालेगाव, विटा आदी वस्त्रोद्योग केंद्रातील ग्रे कापड मोठ्या प्रमाणावर अडकून पडला असून उद्योगांना कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत असल्याचं शिष्टमंडळानं निदर्शनाला आणून दिलं। तसंच 4 ऑगस्ट रोजी होणाऱ्या उच्च न्यायालयातील सुनावणीत केंद्र सरकारनं प्रतिज्ञापत्र सादर करून सकारात्मक भूमिका घ्यावी अशी ही मागणी करण्यात आली। केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी महासंघाच्या मागण्या गांभीर्यानं ऐकून घेत लवकरच नवी दिल्ली इथं वस्त्रोद्योग प्रतिनिधी आणि मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेण्याचे आश्वासन दिलं। यावेळी महासंघाचे संचालक दिलीप मुथा, उल्हास सूर्यवंशी यांच्यासह वस्त्रोद्योग क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते।